सो हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहेत. सो गाईज, आता मी आहे महाडमध्ये. आय नो खूप दिवसांपासून मला ब्लॉग करायचा होता, बट स्टडीमुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे मला नाही करता आलं. सो गाईज, आता मी महाडमध्ये आहे आणि आपण जाणार आहोत महाडच्या चवदार तळ्यामध्ये, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. सो चला, लेट्स गो. सो गाईज, फायनली आपण आलेलो आहोत चवदार तळ्याला आणि तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे आणि इथे लिहिलंसुद्धा आहे, हा सागर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. खरंच. आणि तुम्ही इथलं सगळं व्ह्यू बघू शकता, म्हणजे खरंच काय आहे व्ह्यू इथला, मस्त एकदम. आणि गाईज, आता हे सगळं कन्स्ट्रक्शन अजून मस्त होत आहे, तुम्ही बघू शकता ह्या साईडला. तर गाईज, हेच एंट्रन्स आहे, तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतमध्ये गेले होते आणि पाणी पियायला त्यांनी सुरुवात केली होती. हीच ती एंट्रन्स आहे. आणि इथे आपण बघू शकतो, इथे लिहिलेलं आहे, याच पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी पाणी प्रश्न करून सत्याग्रह केला. सो गाईज, खरंच मीन्स इथे मी आलो आणि खरंच मला समजलं की म्हणजे खरंच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणारा, म्हणजे खरंच त्यावेळी 1920च्या दरम्यान दलित जे लोक आपले बांधव होते त्यांना पिण्याचं पाणीसुद्धा नाही भेटायचं. पिण्याच्या पाण्यासाठी पण लोक भेदभाव करायचे, पण त्यावेळीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासोबत होते. सो ते लढले. त्यांनी 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सत्याग्रह केलेला आहे. हीच ती जागा आहे, तुम्ही बघू शकता. इकडे ते त्यांच्यासोबत शेकडो दलित बांधवांसोबत आले आणि पहिले ते पाणी पियाले, त्याच्यानंतर मग त्यांचं अनुकरण करून इतर बांधवही आपले पाणी पियाले. खरंच म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि गाईज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूच्या खाली इथे लिहिलेलंसुद्धा आहे, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि ह्या साईडला पण जर आपण बघितलं तर इथेसुद्धा आपल्याला दिसतं, इथे पण लिहिलेलं आहे की आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. आणि इथेसुद्धा आपण बघू शकतो लिहिलेलं आहे, लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही. तर गाईज, इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. ह्या जागेचं नाव आहे चवदार तळे, म्हणून इथे 14 विहिरीसुद्धा आपल्याला दिसतात. एक मिनिट मला दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता आपल्याला विहिरी दिसतात. ती फर्स्टवाली, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ, तिकडे जी आपल्याला दिसते ती फिफ्थ, ही मधली सेंटरची 6th, नंतर ही 7th, ती 8, ही 9, ती 10, 11, आणि ह्या साईडला सुद्धा आहे. सो टोटल आपल्याला इथे 14 विहीरसुद्धा दिसतात, बघायला भेटतात. आणि गाईज, इथे पिक्चर फॉर्ममध्ये आपण बघू शकतो की कसं मीन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी आहेत आणि त्यांच्या मागोमाग सगळे आपले दलित बांधव जे आहेत ते सुद्धा इथे पाणी पिण्यासाठी आलेले आहेत. हीच ती जागा आहे गाईज. बरोबर आजपासून 100 वर्ष अगोदर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले होते. सो गाईज, मला इथे येऊन खूप भारी वाटलं, म्हणजे खूप मस्त वाटलं. म्हणजे मी एकदा खूप म्हणजे असं वाचलेलं बुक्समध्ये, बट इथे येऊन खरंच मी जो एक्सपिरियन्स केलं की म्हणजे जिथे बाबासाहेब आजपासून बरोबर 100 वर्ष अगोदर जेव्हा ते आलेले इथे, सो खरंच मला खूप भारी वाटलं हे सगळं बघून. आणि मी म्हणेन की तुम्हीसुद्धा एकदा महाडला जेव्हा पण याल त्यावेळी ह्या प्लेसला नक्कीच व्हिजिट द्या, चवदार तळ्याला. सो खरंच खूप मस्त आज ब्लेस्ड वाटलं आज. सो गाईज,
कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला मस्त वाटला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.